नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार. तर सुरुवातीला आहे बेरीज. 4/5 अधिक 3/2 याची बेरीज कशा प्रकारे करायची ते पहा. आता या ठिकाणी खाली 5 आणि 2 आहे, तर आपण तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला सर्वात सोप्या पद्धतीने बेरीज करता येते. बघा, 4 गुणिले या ठिकाणी काय होईल, 4 गुणिले 2 अधिक मध्ये काय आहे 3 गुणिले 5 भागिले या दोघांचा गुणाकार छेदामध्ये करायचा. आता किती झाले, 4 दुने 8, 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10, 15 आणि 8 किती आले 23 आणि 23/10 हे काय झालं आपलं उत्तर. आता याच्यामध्ये काय झालंय की याच्यामध्ये तिघां पण छेदामध्ये काय झालं की 3 आलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं की हा जो छेद आहे तो एकदाच लिहायचा आणि वरच्या सर्व अंशांची या ठिकाणी बेरीज करायची. तर बघा, 7 आणि 4 11, 11 आणि 2 किती झाले 13, 13/3 याचं उत्तर आहे. ओके, पुढे आहे 11/4 वजा 5/4. जसं आपण या ठिकाणी केलं होतं ना की छेद जर समान असेल तर तो एकदाच लिहायचा, इथं पण तेच होईल. या ठिकाणी छेद एकदाच येईल 4 आणि अंशांची काय होईल वजाबाकी. मग 11 मधून 5 गेले किती राहिले 6, 6/4 याचं उत्तर. आता आलेल्या उत्तरामध्ये जर पुन्हा भाग जात असेल तर भाग नक्की द्यायचा. बघा, 2 बे 2 6 आणि 2 4 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 3/2. पुढे आहे की 5/12 वजा 8/9. आता या ठिकाणी 5/12 आणि 5/12 वजा 8/3 दिलेले. तर या ठिकाणी काय करायचंय की इथं तिरकस गुणाकार केला तरी चालेल, किंवा या ठिकाणी 12 या ठिकाणी 3 आहे, तर आपल्याला माहिती 3 चौक 12 होतात. तुम्ही या ठिकाणी 3 ने 4 ने गुणलं तर तुम्हाला इथं अंशामध्ये पण 4 ने गुणावा लागेल, डायरेक्ट छेद समान होईल. किंवा ते नाही तुम्हाला समजलं तर तिरकस गुणाकार करा. बघा, तिरकस गुणाकार जरी आपण केला असता तर किती आलं ते 5 त्रिक 15 वजा 12 8 96 छेद 12 गुणिले 3 हे किती झाले असते 36. आता 96 मधून 15 गेले तर किती राहतात वजा 81, कारण 96 मधून 15 गेले 81 येतील आणि चिन्ह कोणाचं असतं मोठ्या संख्येचं असतं, म्हणून ते किती आलेलं आहे वजा. आणि खाली किती आहे 36, याला 9 ने भाग जाईल, 9 9 81 आणि 9 चौक 36. आता बघा या ठिकाणी साइन मायनस आहे, तुम्ही वजा 9/4 असे लिहिले काय, किंवा 9/4 लिहिले काय, किंवा मधोमध साइन दिलं वजाचं आणि असं लिहिलं की वजा 9/4. तर हे तिन्ही पण आलेले उत्तर काय आहेत बरोबर आहेत, कारण वजा साइन कुठेही द्या ते उत्तर वजा राहणार आहे. त्याच्यामुळं वर दिलं काय म्हणजे अंशामध्ये दिलं काय, छेदामध्ये दिलं काय आणि मधोमध दिलं काय, तिन्ही उत्तर बरोबर आहे. समजलंय. पुढचं एक्झाम्पल आहे 9/5 अधिक 11/15 वजा 7/3 बरोबर किती. आता या ठिकाणी 3 अपूर्णांक आलेले आहेत, तिथं 5 आहे 15 आहे 3 आहे. तर आपलं हे माहिती असायला पाहिजे की या 15 आपण एकाच याच्यामध्ये येऊ शकतो, म्हणजे कसा की 15 ने छेद समान होईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी किती गुणावं लागेल 5 ने आणि या ठिकाणी किती गुणावं लागेल 3 ने. जर तुम्ही छेदामध्ये 5 ने गुणलं तर तुम्हाला या ठिकाणी अंशामध्ये पण 5 ला गुणावं लागतं आणि इथं पण तुम्हाला 3 ने गुणावं लागेल. म्हणजे काय होईल ते बघा, 9 त्रिक 27 अधिक हे 11 राहतील वजा 7 5 35 छेद इथं 5 त्रिक 15, इथं पण 15 आहे आणि इथं पण किती आले 3 5 15. मग 27 आणि 11 हे किती होतात 38, 38 वजा 35 भागिले 15, म्हणजेच 38 मधून 35 गेले 3 राहिले, 3/15 याला परत याचा भाग जाईल, 3 1 3 3 5 15, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे 1/5. त्यानंतर पुढचं आहे की 11/9 वजा 13/8 वजा 7/24 अधिक 5/12. या ठिकाणी या सर्वांचा आपल्याला लसावी घ्यावा लागतो. लसावी घेताना काय करायचं की अशी कोणती लहानात लहान संख्या आहे की तिला या चारही संख्येने भाग जाईल, तर आपण अशा वेळेस सर्वात जो मोठा संख्या आहे त्या संख्येचा पाडा घ्यायचा. मग 24च्या पाड्यामध्ये तुम्हाला हा 24 आला, इथं पण 24 येऊ शकतो, कारण 8 त्रिक 24 होईल, 12 दुने 24 होईल, पण 9 ने भागणारी संख्या आहे का 24 नाहीये. मग 24 दुने 48 ते 8च्या पाड्यामध्ये आहे, 12च्या पाड्यामध्ये आहे, पण 9च्या पाड्यामध्ये आहे का नाही. ठीक आहे, पुढे मग 24 त्रिक 72, 72 12च्या पाड्यामध्ये आहे, 8च्या पाड्यामध्ये आहे, 9च्या पाड्यामध्ये आहे, 24च्या पाड्यामध्ये तर आहेच आहे. मग बघा 24 त्रिक 72, 12 सक 72, 8 9 72 आणि 9 8 72. ज्याने तुम्ही खाली गुणले त्याने तुम्हाला वरती गुणायचं आहे. मग या ठिकाणी काय होईल 8 होईल, या ठिकाणी काय होईल 9, या ठिकाणी काय होईल 3 आणि या ठिकाणी काय होईल 6. मग बघा 11 8 88 वजा 13 9 117 वजा 7 त्रिक 21 अधिक 5 सक 30 छेद या सगळ्यांना छेद किती आलेला आहे 72. मग आपल्या या ठिकाणी यांची करायची वजाबाकी आणि बेरीज आणि त्याला 72 ने भाग द्यायचा आहे.
तर बघा 88 वजा 117, तर हे 17 आणि हे 12 29, मग किती राहिले वजा 29 वजा 29 वजा 21 अधिक 30 छेद 72. आता या ठिकाणी वजा 29 आणि वजा 21 किती, तर हा किती मिळवला 30 झाले, 30 आणि 20 किती झाले 50 झाले, म्हणजे हे किती आले वजा 50 अधिक 30 छेद 72. म्हणजे जर आपण यांची वजाबाकी केली तर बघा 50 मधून 30 गेले किती राहिले 20, पण चिन्ह कोणतं येईल वजाचं येईल आणि छेदामध्ये किती आहे 72. याला परत तुम्ही एकदा भाग देऊ शकता, किती भाग जाईल, तर याला 4 ने भाग दिला तर 4 पंचे 20 आणि 18 चौक 72 आणि चिन्ह कोणतं येईल वजाचं येईल, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे वजा 5/18. दुसरा एक्झाम्पल आहे की 9/4 अधिक m बरोबर 5/2, तर m बरोबर किती, तर या ठिकाणी आपल्याला m काढायचा आहे, तो त्याच्या जागेवर ठेवायचं, m बरोबर समोरचा अपूर्णांक पण जागेवर ठेवायचा. आता या 9/4 ला इथं काय मायनस साईन नाहीये, हे इथं साईन दिलेलं नसेल तर ते काय असतं प्लस असतं पॉझिटिव्ह असतं, मग हा नंबर पॉझिटिव्ह तिकडे गेलं काय होईल निगेटिव्ह होईल, म्हणजे इथं काय येईल वजा 9/4. आता बघा 5/2 9/4, आता या 4 समांतर करता येईल, तो नाही समजलं तुम्हाला तर डायरेक्ट तिरकस गुणाकार 5 चौक 20 9 दुने 18 छेद 4 दुने 8 20 मधून 18 गेले किती राहिले 2 छेद 8. याचं उत्तर हे किती येईल 1/4. समजले. पुढे 5/9 वजा x बरोबर 7/18, तर x बरोबर किती. अशा उदाहरणामध्ये काय करायचं कधी पण की हा जो चल आहे आपल्याकडे, चल ज्याला आपण व्हेरिएबल म्हणतो इंग्लिशमध्ये, तर याला शक्यतो मायनस साईन ठेवायचं नाही, याला समोर न्यायचा, या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर त्याला प्लस साईन होईल. कधी पण हा प्रयत्न करायचा की याला प्लस साईन झाला पाहिजे, कारण शेवटी उत्तरामध्ये मग परत तुम्हाला साईनचा घोळ होतो आणि उत्तर चुकतं आपलं. मग याला असं समोर नेला तर हा इकडे येईल, हा इकडे आलो काय होईल 7/18 बरोबर हा वजा x, तिकडे गेलो काय होईल तो अधिक x होईल. आता इथं या ठिकाणी तिरकस गुणाकार करा किंवा इथं 18 इथं 9 याला 2 निगुणा तरी चालतंय. मग याला आपण 2 निगुणलं तर याला पण तुम्हाला 2 निगुणावं लागेल. 5 दुने 10 वजा 7 9 दुने 18, इथे 18 आहेत, मग 10 वजा 7 बरोबर 18, हे किती आले 3/18, 3 एक 3 आणि 3 सक 18, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 1/6. पुढे आहे गुणाकार, तर या ठिकाणी बघा 4/3 गुणिले 12/13. अशा वेळेस काय करायचं की ज्या वेळेस तुम्हाला भाग देण्याची संधी असते त्यावेळेस तुम्ही भाग देऊन घ्यायचा. बघा 3 एक 3 3 चौक 12. आता पुन्हा या ठिकाणी भाग जाईल का, तर नाही जाणार, मग किती राहिले बघा 4 चौक 16 आणि खाली काय राहिले 13, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 16/13. त्यानंतर 7/15 गुणिले वजा 105/63 गुणिले वजा 21/35. इथं पण तेच करायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला भाग जात असेल त्या ठिकाणी तुम्ही भाग देऊन घ्यायचा. तर भाग जर कधी पण लक्षात ठेवायचे की अंशामधून छेदामध्ये किंवा छेदामधून अंशामध्ये भाग जातो. तुम्हाला इकडं 15 इकडं 35 दिसतात, तर 5×15 5×35 असं करायचं नाही. तर तुम्हाला इथून अंशात जर भाग दिला आपण तर छेदामध्ये एक भाग द्यावा लागतो, किंवा छेदामध्ये एक भाग दिला तर अंशामध्ये भाग द्यावा लागतो. ओके, बघा काय होईल, आपण याला भाग दिला तर 15 एक 15, 15 7 105, त्यानंतर 7 एक 7, 7 5 35, त्यानंतर 21 एक 21, 21 त्रिक 63. आता याला परत भाग जाईल का, जाणार नाही. इथं 7 आहे, इथं वजा साईन आहे, इथं पण वजा साईन आहे. दोनदा वजा असेल तर काय होईल ते अधिक होतं, म्हणजे वर किती उरलेलं आहे 7 आणि खाली किती उरलेलं आहे 3 5 15, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 7/15. त्यानंतर आहे की 3/4 गुणिले 8/9 आणि या ठिकाणी मध्ये अधिक साईन आलेले आहे. त्यानंतर 5/7 गुणिले 21/20 मध्ये जर अधिक साईन आला असेल तर तुम्हाला जर क्रॉस मल्टिप्लाय करायला गेला तर करता येईल, पण तुम्हाला या दोघांचा आणि या दोघांचा सेपरेटली करावं लागेल, नंतर प्लस करावं लागेल. म्हणजे काय होईल या ठिकाणी 3/4 गुणिले 8/9 अधिक 5/7 गुणिले 21/20, तर 4 एक 4, 4 दुने 8, 3 एक 3, 3 त्रिक 9, 7 एक 7, 7 त्रिक 21, 5 एक 5, 5 चौक 20. इथं किती उरलेले आहेत 2/3. त्यानंतर अधिक इथं किती उरले बघा 3 एक 3 आणि इथं 4 एक 4. आता तुम्हाला इथं तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे, तर 4 दुने 8 अधिक 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12. आता इथं 8 आणि 9 किती होता 17 आणि उत्तर किती येईल आपलं 17/12. समजले का. पुढचं एक्झाम्पल आहे की वजा 8 वजा 6 3/2 वजा 8/9 7/24 बरोबर किती. आता या ठिकाणी तुम्हाला कसलं साईन दिलेलं नाही, पण आपल्याला हे माहिती पाहिजे की 2 कंस जर असतील तर त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. मग बघा काय करावं इथं वजा 8 गुणिले वजा 6 गुणिले 3/2 गुणिले वजा 8/9 गुणिले 7/24. आज तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता. 8 एक 8, 8 त्रिक 24, 2 एक 2, 2 चौक 8,
या 3ला हा 3 गेला, त्यानंतर 3 दुने 6, 3 त्रिक 9. आता परत इथं भाग जाईल का? तर जाणार नाही. मग काय राहिलं बघा, या ठिकाणी 1 2 4 आणि 7 म्हणजे 4 दुने 8, 8 आणि 7 किती झाले 56, छेद खाली किती उरलाय फक्त 3. आता बघा या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी वजा आहे, हे झालं अधिक, पण या ठिकाणी वजा आहे ना, त्याच्यामुळं वजा 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 3 वेळा वजा असेल गुणाकार मध्ये असेल तर इथं शेवटी उत्तर काय येणार आहे? वजा येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे? वजा 56/3. आता आपल्याला पाहिजे आहे भागाकार. तर इथं 7/16 भागिले 35/36 आहे. तर लक्षात ठेवायचं कधी पण की तुम्हाला इथं भागाकार जेव्हा चिन्ह देतात त्यावेळी डायरेक्ट तुम्ही इथं तिरकस गुणाकार करून याला भाग देऊ शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं अशा वेळेस? तर तुम्हाला अशा वेळेस या पहिला अपूर्णांक आहे असं ठेवायचा, भागिले चिन्ह काढायचं, गुणिले टाकायचं आणि हा अपूर्णांक काय करायचा? उलटा करायचा, म्हणजे व्यस्त करायचा. आता तुम्ही याला इथं भाग देऊ शकता. तो कसा? तर 7 1 7, 7 5 35, त्यानंतर 4 चौक 16, 4 9 36. आता काय परत भाग जाईल का? नाही. मग वरती काय बघा 9 1 9 राहिले आणि खाली किती राहिले? 4 5 20. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे? 9/20. त्यानंतर पुढचं आहे बघा 8/13 छेद 24/65. आता या ठिकाणी असं चिन्ह दिले तुम्हाला भागिले नाही, ते कोण दिले? मोठं दिलेलं आहे. तर अशा वेळेस काय करायचं? इथं पण तीच पद्धत करायची वापरायची आपल्याला की 8/13 हे भागिले साईने त्या ठिकाणी गुणिले होईल आणि हा जो आहे ना 24/65 हा उलटा होईल. म्हणजे काय होईल? 65/24. 8 1 8, 8 त्रिक 24, 13 1 13, 13 5 65. याचं उत्तर किती आलेलं आहे? 5/3. समजले का? पुढे आहे 8/5 भागिले 72/23 गुणिले 27/92 भागिले 3/4. इथं भागिले आहे, इथं भागिले आहे आणि मध्ये गुणिले आहे. तर अशा वेळेस काय करायचं? तीच पद्धत वापरायची की 8/5 भागिले काढायचं, गुणिले टाकायचं, याला उलटा करायचा. 23/72 हे गुणिले जागेवर ठेवायचं, हा पण अपूर्णांक जागेवरती ठेवायचा, याला काय उलटा करायचं नाही, म्हणजे व्यस्त करायचं नाही. त्यानंतर इथं भागिले आहे, याला गुणिले करायचं आणि याला उलटा करायचा. हा किती झाला? 4/3. सगळे चिन्ह गुणाकारामध्ये आलेत. तर तुम्ही आता याला भाग देऊ शकता. तो कसा? बघा 23 1 23, 23 चौक 92, 4 1 4, 4 ला 4 गेले. त्यानंतर 8 1 8, 8 9 72, 9 1 9, 9 त्रिक 27 आणि या 3ला हा 3 या ठिकाणी कट होईल. आता काय राहिलं बघा? वरती राहिला फक्त 1 1 1 1 म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 1 राहिला आणि खाली काय राहिलं या ठिकाणी 5. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे? 1/5. 24/25 भागिले काढायचं, गुणिले टाकायचं, याला उलटा करायचं. 225 छेद वजा 19 भागिले काढायचं, गुणिले टाकायचं, याला पण उलटा करायचं. 57/96. समजले का? आता तुम्ही याचा गुणाकार करू शकता. कसा? तर बघा 25 1 25, 25 9 225, त्यानंतर 19 1 19, 19 त्रिक 57, त्यानंतर 24 1 24, 24 चौक 96. आता काय उरले? तर वरती 9 गुणिले 3, 9 त्रिक किती होणार? 27. त्यानंतर खाली काय उरले? फक्त 4. आता या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी या 3 अपूर्णांकापैकी एका अपूर्णांकाला काय आहे? वजा साईने. बघा 225 छेद वजा 1 दिलं होतं, वजा साईने या ठिकाणी खाली आहे. तर तुम्ही खाली द्या, वरती द्या किंवा मधोमध द्या, तरी पण आपलं उत्तर ते काय आहे? बरोबर आहे. समजले का? पुढे आहे की 2.5/8 आणि 6.2/15 म्हणजे या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचं रूपांतर तुम्हाला अगोदर साध्या अपूर्णांकामध्ये करावं लागेल. मग त्यासाठी काय करायचं असतं? तर या ठिकाणी असतं गुणाकार आणि या ठिकाणी असते बेरीज. मग 8 दुने 16, 16 आणि हे 5 किती झाले? 21, 21/8. त्यानंतर या ठिकाणी गुणाकार, या ठिकाणी बेरीज. तर 15 सक 90, 90 आणि हे 2 किती झाले? 92/15. समजले? असं तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी करू शकता. मला आहे 2.1/3 अधिक 3.1/4 बरोबर किती? तर बघा अगोदर आपल्याला याचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करायचं आहे. मग 3 2 6 आणि 1 7/3 अधिक 4 त्रिक 12 आणि 1 13, 13/4, 7 चौक 28 अधिक 13 त्रिक 39 छेद 3 चौक 12. म्हणजे आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार करून काय केलेलं आहे? छेद समान केलेला आहे. मग बघा 28 आणि 39 किती होतात? तर हे 3 आणि 2 5, 50, 50 आणि हे 8 9 17, 50 आणि 17 किती झाले? 67/12 हे आलं आपलं उत्तर. त्यानंतर पुढे आहे की 2.1/3 भागिले 1.2/5 गुणिले 2.3/15. अगोदर आपण ह्या चिन्हांचा विचार न करता याचा रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करा. 3 2 6, 6 आणि 1 7, 7/3 भागिले 5 1 5 आणि हे 2 किती झाले? 7/5
गुणिले 15 दुने 30 आणि हे 3 33 छेद 15. आता तुम्हाला या ठिकाणी जे साइन आहे भागाकाराचं ते गुणाकार करावं लागेल आणि याचा अपूर्णांक उलटा करायचा असतो. गुणिले 33 छेद 15. या 7ला हा 7 कट झाला. 3 एक 3 3 एक 3 5 एक 5 5 त्रिक 15. म्हणजे आपलं उत्तर आहे किती आलेलं आहे 11/3. समजले का? आता हे जे शेवटचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट करून की याचं उत्तर काय येईल. एक्झाम्पल आहे 7/5 अधिक 2/8 गुणिले 16/18 वजा 15/17 भागिले 135/34 बरोबर किती. आणि या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बेरीज केलेली आहे, गुणाकार करणार आहे, वजाबाकी करणार आहे आणि भागाकार करणार आहे. आज जे आपण शिकलेलो आहोत ते सगळ्या क्रिया एकाच एक्झाम्पल मध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती फॉलो करा. धन्यवाद.